कसं वाटलं आमचं गाव? अप्रतिम आहे. निसर्गाचं हे मोहक सौंदर्य मी आजपर्यंत अनुभवलं नव्हतं. पडतीस तिच्या? अरे नवी वहिनी म्हणजे तिच्या पाया पडाय नको वय. ए पिंट्या, अरे आपल्या मागे लगीन केलं कवा काय जीवाचं मैत्र आपण. आम्ही काय काय ठरवलं होतं. म्हटलं तुझ्या लग्नात असं करू तसं करू. म्हटलं गावात बोंबलत फिरण्यापेक्षा पोरगं पुण्याला जाऊन कमावतंय तर पुण्याला जाऊन ही करतेस वी. चला ना आपण मंदिरात जाऊया. ही आमची ग्रामदेवता आहे. आधी घरी जाऊया. घरात आमच्या मातोश्री बहुतेक महिषासूर मर्दिनीचा अवतार घेऊन तारद उभी असणार. अहो आई बापजी ते असताना असं चुरून जाऊन लगीन करायची काय गरज होती त्याची? काय गरज होती त्याची? अरे तू वायच मुडद्या गप्प बस की जरा. नवी लक्ष्मी घरात येणार आहे. तिचं आनंदाने स्वागत कर. उघड डावलू नको तिला. वातावरण कसं आहे तूच जाऊन बघ. तुला काहीतरी अंदाज आला असेल. अरे तुझ्या घरच्याचा अंदाज घ्यायचा म्हणजे त्याला मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. सरळ मराठीत सांग की जाऊ नको म्हणून. दोघांनी मिळून केलं तर वाटायला असं कितीच कष्ट येणार आहे. मंगेश नको ना, घरात जा, माई येते. नाही कोणी अरे नको ना मंगेश नको. माय बाद झाले. काल लग्न नाही झालं तर पोरग बायकोचा बैल झालं बैल. आणि मोठ्या तोंडानं सांगायचीस की गड्याने बायकोला मिठी ठेवली पाहिजे. आता बघ तुझा पोरगा बायकोला मोठे ठेवतोय का डोक्यावर ठेवतोय? बघ काय करतोय. काय करतोय तो? काय करतोय? खेळतोय. बायकात